नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी ही कामिनीच्या मागे पळत असते, परंतु कामिनी तिला हिलकावून मात्र त्या गाडीमध्ये बसून तेथून निघून जाते। कमळी मात्र आता इतकी स्वतःवर रागवलेली असते, कारण कामिनी तिच्या हातातून सुटलेली आहे। परंतु कामिनीच्या तोंडावरचा जो काही बुरका आहे तर तो कमळी बाजूला काढू शकलेली नाही आणि कामिनीला ओळखू शकलेली नाही, परंतु तिला डाऊट असतो। आणि आता तेवढे ऋषी मात्र तिकडे येत आहे। ऋषी गाडीतून येणार आहे आणि आता त्यानंतर मात्र कमळी धावतच येते आणि जो काही तो सुरा आहे, तो चाकू आहे तिथे पडलेला, तो पळत पळत पुन्हा घेऊन येते आणि आता तेवढ्यात ऋषी कमळी जवळ येतो। कमळीला म्हणतो की कमळी, तू काय इथे काय करतेस आणि ते पण एकटी, आणि हातात काय आहे? आता ते ऐकल्यानंतर मात्र कमळी म्हणते की सर लवकरात लवकर चला, आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा आहे। त्यावरती ऋषी मात्र तिच्यावर रागवतो की कमळी, हा कसला मूर्खपणा, एकतर तू एकटे इकडे आलीस आणि हे सर्व करण्यामध्ये किती रिस्क आहे हे तर तुला माहितीच आहे। त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा आहो सर, त्यांनी खोटं नाटक करून मात्र अन्नपूर्णा आजीच्या नातीचा मात्र खोटा ऍक्सिडेंट घडवला आणि तिला मारले, आणि आता मात्र त्यांना मोकळं सोडायचं का? ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, हे तुझं काम नाही, हे पोलिसांचं काम आहे। आणि हे बघ कमळी, तुझे राजन काका आणि अन्नपूर्णा आजी यांच्याबद्दल काय अगदी इमोशन्स आहे ते मी समजू शकतो, पण त्यासाठी मात्र इतकी मोठी रिस्क घेणं हे कोणतं शहाणपण आहे? त्यावरती आता कमळी सॉरी म्हणते आणि ऋषीला म्हणते की सर, मी अन्नपूर्णा आजींना या अवस्थेत नाही बघू शकत। हे बघा, अन्नपूर्णा आजींना त्यांच्या नातीला भेटण्याची किती ओढ आहे। त्यांनी त्यांच्या नातीचा विषय काढल्यानंतर मला माझ्या आबांची आठवण होते आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना हे असं सर्व भोगावं लागलं, त्यांना त्रास होणं हे मला नाही बघवत, आणि त्यांना त्रास देणारी ही माणसं आहे तर ते जवळचीच माणसं आहेत हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्या बाईला मी अगदी पकडायला गेले होते, परंतु ती बाई माझ्या हातातून निसटली। त्यावरती ऋषी विचारतो की कोण बाई, आणि कोण बाई भेटली होती तुला? त्यावरती आता कामिनी आणि कमळी ह्या दोघीमध्ये झालेली झटापट आणि तो घडलेला प्रकार मात्र कमळी सगळं काही ऋषीला सांगते। आता हे ऐकून ऋषी कमळीला म्हणतो की त्या बाईच्या हातामध्ये चाकू होता, तरी सुद्धा तू इतकी मोठी रिस्क घेतलीस आणि जर तुला काही झाले असते तर? त्यावरती कमळी म्हणते की हे बघा सर, आता हे महत्वाचं नाही, परंतु आता मात्र त्या गाडीचा पाठलाग करणं आणि त्या बाईला शोधणं हे खूप महत्वाचं आहे। त्यामुळे प्लीज सर तुम्ही चला, म्हणून आता ती ऋषीच्या हाताला धरते आणि घाईने गाडीमध्ये बसवते। आणि कामिनी मात्र आता आपल्या ड्रायव्हरला गाडी फास्ट चालायला सांगते। आता गाडी हा ड्रायव्हर फास्ट चालवत असतो, परंतु आता इकडे ऋषी आणि कमळी गाडीतून पाठलाग करत त्यांच्या मागे येत आहे। येताना मात्र कमळी ऋषीला सर्व काही सांगत आहे आणि आता ती ऋषीला म्हणते की सर माझं ऐका, कारण तुम्ही राजन काकांना फोन करून सांगा की माझ्यावर हल्ला झालेला आहे आणि घरामध्ये कोण कोण आहे हे सुद्धा चेक करायला सांगा, म्हणजे आता त्याच घरातील जर ही व्यक्ती कोणी असेल तर मात्र इतक्या लवकर त्या घरामध्ये ती व्यक्ती जाऊ शकत नाही। आणि सर प्लीज तुम्ही फोन करून बघा आणि माझ्या मनातील शंका निघून जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते। आणि हे तर तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे की आता अन्नपूर्णा आजींना त्यांची नात भेटू नये यासाठी कामिनी आजीने सुद्धा किती प्रयत्न केलेले आहेत। तर तेव्हा ऋषी लगेच आता राजनला फोन करतो आणि राजन घाईने विचारतो की ऋषी कमळी सापडली का, ती कशी आहे आता? तेव्हा आता ऋषी म्हणतो की राजन काका हे बघा, ते ठीक आहे, पण तिच्यावर मात्र कोणीतरी हल्ला केलेला आहे। हे ऐकून राजनला धक्का बसतो। राजन विचारतो की हल्ला, आणि कोणी केला? आणि तू तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगतो, मी तिकडे येत आहे। त्यावरती ऋषी म्हणतो की ती आता बरी आहे, कारण ती आता सुखरूप आहे, तिला काहीही लागलेलं नाही, त्यामुळे तुम्हीच आता तिच्याशी बोलू शकतात। ऋषी लगेच आता कमळी बरोबर बोलायला फोन देतो। त्यावरती आता कमळी म्हणते की काका हे बघा, मी ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, फक्त एक काम करा, घरामध्ये सध्या कोण कोण आहे ते चेक करा, म्हणजे आपल्याच घरातील जर कोणी असेल तर ते मात्र इतक्या लवकर घरी नाही येऊ शकत। तेव्हा ते ऐकून मात्र आता राजन काका म्हणतात की कमळी, अगं मला नाही वाटत की घरातील कोणी असेल म्हणून। त्यावरती कमळी म्हणते की काका हे बघा, मला सगळं काही कळत आहे, परंतु माझ्या मनातील शंका निघून जावी यासाठी मी तुम्हाला हे सर्व म्हणत आहे। त्यावरती ऋषी म्हणतो की काका फोन चालूच ठेवा आणि बघा आणि आम्हाला सांगा। आणि राजन मात्र फोन तसाच चालू ठेवून रागिनीच्या रूम मध्ये येतो आणि तिला विचारतो की तुझी आई कुठे आहे, म्हणजे आत्या कुठे आहे? आता मात्र रागिनी घाबरते। रागिनी म्हणते की राजन तू काय शोधतोस? राजन आता अगदी रागाने ओरडतो आणि म्हणतो की आत्या कुठे आहे ते सांग मला। आता रागिनी म्हणते की ती तिच्या रूम मध्ये असेल। तेव्हा आता लगेच राजन म्हणतो की बरं ठीक आहे, मी तिच्या रूममध्ये बघतो। आता कमळी आणि ऋषी मात्र हे सर्व फोनवर ऐकत असतात आणि
आता रागिनी त्याच्या मागे धावतच येते. राजन, अरे राजन काय झालं, तू का आईला शोधतोस, आईकडे मात्र तुझं काय काम आहे. राजन काही सांगायला तयार नसतो. राजन म्हणतो की हे बघ, माझं काही काम असेल मी माझं बघून घेईल, तू यामध्ये पडू नकोस. आता मात्र रागिनीला धक्काच बसतो. रागिनी म्हणते की आता या राजनचं नक्की काय काम असेल, आणि अरे देवा, आता सगळं काही भिंग फुटणार आहे वाटतं. आता कसं मी याला थांबू तेच मला नाही कळत. म्हणून आता रागिनीला खूप टेन्शन येते, कारण रागिनीला माहिती आहे की कामिनी कुठे गेलेली आहे म्हणून. आणि राजन मात्र आता कामिनीच्या रूममध्ये अगदी धावतच जात असतो. कमळी आणि ऋषी हे सर्व ऐकत असतात. आणि तेवढ्यात मात्र राजन आता कामिनीच्या रूम जवळ येतो, दरवाजा वाजवतो. आणि तेवढ्यात तेथे अनिका येते. अनिका विचारते की हे बघा, तुम्ही नक्की कोणाला शोधत आहे. तेव्हा लगेच आता राजन म्हणतो दरवाजा उघडा, म्हणून तो आता जोरजोराने दरवाजा वाजवतो आणि आत्या आत्या करत असतो. आता मात्र आत्या आत्या दरवाजा उघड असं करत असतो. आणि तेवढ्यात रागिनी म्हणते की अरे ती झोपली असेल. तेव्हा राजन म्हणतो की काही झालं तरी आत्याकडे माझं आत्ताच काम आहे आणि तिला दरवाजा उघडायला सांग. तर तुम्ही दरवाजा नाही उघडला तर मी दरवाजा तोडून टाकेल. हे ऐकल्यानंतर आता अनिका आणि रागिनी आणखीन घाबरतात. पण तो जोरजोराने पुन्हा आता दरवाजा वाजवत आत्या आत्या करत असतो. तर अनिका म्हणते की डॅड, अरे तू का असं इतका अगदी मूर्खासारखा वागतोस, नक्की काय झालं ते सांगतोस का. त्यावरती आता राजन म्हणतो की हे बघा. आणि तेवढ्यात मात्र आता रागाने तो दरवाजा अगदी तोडतच असतो. धक्के देतो आणि शेवटी दरवाजा उघडतो आणि सगळे आत येतात. आता कामिनीचा तेथे काही पत्ता नसतो. अनिका मात्र आता खूप घाबरते, तिला टेन्शन येते आणि ती जागीच खाली बसते. तर आता रागिनीला काय बोलावं तेच काही कळत नाही. आता मात्र राजन इकडे तिकडे बघतो आणि रागिनीला विचारतो की आत्या कुठे आहे, सांग लवकर, आत्या कुठे आहे. आता कमळी आणि ऋषी हे सर्व ऐकतच आहेत. आणि तेवढ्यात वॉशरूम मधून आता ह्या कामिनीचा आवाज येतो, बाहेर कोण आहे. अनिका धावतच आता दरवाजाजवळ जाते आणि म्हणते की आत्या, अगदी डॅडला तुझ्याशी बोलायचं आहे, लवकर बाहेर ये. आता कामिनी आतमधून म्हणते की हे बघ, अगं बाळा, राजा काही महत्वाचं आहे का, मला येण्यासाठी बाहेर वेळ लागेल. आता मात्र कमळी आणि ऋषी हे सर्व आवाज ऐकतात. तर आता कमळी म्हणते की असं कसं होऊ शकतं. हे बघा सर, मला 100% अगदी गॅरंटी होती की त्या कामिनी आजी होत्या म्हणून, आणि त्याच नव्हत्या तर माझ्यावर हल्ला कोणी केला असेल बरं. आता रागिनीच्या जीवात जीव येतो. तर अनिका विचारते की अगं आजी, तू ठीक तर आहे ना. तेव्हा कामिनी म्हणते की मला काय झालं. रागिनी आता राजनला म्हणते की चल आपण तोपर्यंत बाहेर बसूयात, बाहेर आले की आपण तिच्याशी बोलूयात, नाहीतर तू इथेच बस. तेव्हा आता राजन म्हणतो की नकोय, मी जातो, आईजवळ थांबतो, मी तिच्याशी नंतर बोलेल. असे बोलून आता राजन लगेच आता तिकडे रूम मध्ये निघून जातो, कारण आता त्याला कमळी आणि ऋषी या दोघांची बोलायचं असतं. तेव्हा आता अगदी राजन बाजूला आल्यानंतर आता ऋषीला आणि कमळीला सांगतो की आत्या आणि रागिनी ह्या दोघी घरीच आहेत. त्यावरती आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, आम्ही आता फोन ठेवतो. आता मात्र कमळीला खूप टेन्शन येतं की नक्की तिथे कामिनी होती, पण इतक्या लवकर कामिनी घरी कशी गेली असेल. त्यानंतर आता इकडे यांनी काहीतरी ड्रामा केलेला असतो. आता रागिनी मात्र आता कामिनीची वाट पाहत असते की आता मला अडकून मात्र ही आई गेली कुठे. आणि तेवढ्यात आता कामिनी ही बाहेर आलेली असते आणि आता ती ड्रायव्हरला लगेच तिथून जायला सांगते आणि घाईने मात्र आतमध्ये येते आणि धावतच आलेली असते. तेव्हा आता रागिनी तिला बघते आणि खूप घाबरते. कामिनी म्हणते की काय ग, काय झालं इतकं घाबरायला. रागिनी घाबरतच अगदी दम टाकत विचारते की अगं काय झालं आई, गौरी भेटली का, सगळं काही तू अगदी गेम ओव्हर केला का. त्यावरती मात्र आता कामिनी म्हणते की आता घरातच मी तुला सगळं काही अगदी महाभारत सांगायचं आहे का, चल लवकर रूम मध्ये चल. पण घाईने त्या अगदी रूम मध्ये येतात. तर कामिनीला खूप दम भरलेला असतो. अनिका सुद्धा धावतच तिच्या मागे येते, म्हणते की अनिका मला पाणी दे, कारण घशाला खूप कोरड पडलेली आहे. आता मात्र रागिनी आणि अनिका ह्या नक्की तेथे काय झालं हे विचारण्याच्या अगदी तयारीतच असतात. तर रागिनी विचारते की काय ग आई, काय झालं. कामिनी विचारते की घरात कुणाला काही कळले का. आता रागिनी म्हणते की आई, नशीब समज घरामध्ये कुणाला काही कळालेले नाही, अगदी थोड्या अगदी कारणावरून आपण वाचलेला आहे, परंतु जाताना मात्र जो काही भन्नाट प्लॅन तू केलेला होता त्यामुळे आज मात्र आपण वाचलो. आणि अनिका म्हणते की खरंच ग्रॅनियाजी मानलं पाहिजे तुला, खरंच काय स्मार्ट प्लॅन तू बनवला होता. रागिनी म्हणते की अगं हे सर्व जाऊन दे, पण तिकडे नक्की काय झालं ते सांग बरं अगोदर. तेव्हा कामिनी सांगायला सुरुवात करते की मी कर्जतच्या त्या फार्म हाऊसवर
ऑफिसवर गेले होते. इकडे मात्र जेव्हा मी गेले तर तिथे गौरी नव्हती तर ती कमळी होती. कमळी म्हणल्यानंतर आता रागिनी आणि अनिका या दोघींना तर धक्काच बसतो आणि आता मात्र तेथे घडलेला सर्व काही प्रकार मात्र आता ही रागिनी आणि अनिका हे दोघींना सांगते. ते ऐकून त्या दोघींना तर धक्काच बसतो आणि त्या गौरीच्या जीवावर कोणी उठलेला आहे आणि हे नक्की कोण आहे हे शोधण्यासाठी ह्या कमळीने रचलेला हा एक प्लॅन होता. तेव्हा आता अनिकाला कमळीचा खूपच राग येतो आणि मला एक कळत नाही की गावछाप आपल्या फॅमिलीमध्ये का डोकं घालत असते. अगदी खरंच खूप राग येतो तिचा. कामिनी म्हणते की खरं तर आपल्याला अगोदर त्या गौरीचा गेम करावा लागेल. त्या कमळीने मात्र आज जो काही डाव टाकला होता त्यात खरंच मी फसले होते. त्या कमळीला हलक्यात घेऊन नाही चालणार. आता सगळ्यात अगोदर तिचा बंदोबस्त करावाच लागेल. साम दाम दंडभेद काही जरी वापरावे लागले तरी सुद्धा चालेल, परंतु तिचा कडक बंदोबस्त करावाच लागेल. काही झाले तरी शेवटी कमळीच्या नावाचा जो काही डाव आहे तर तो मांडावा तर लागेलच. त्यानंतर आता इकडे राजन आणि ऋषी या सगळ्यांनी जी काही आहे तर ती पोलिसांना खबर दिलेली असते आणि आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्ही मात्र त्या अगदी भागामध्ये सर्व काही चौकशी करतो आणि लवकरात लवकर काही जर संशय आलो तर मात्र तुम्हाला कळवितो आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण त्या व्यक्तीला नक्की पकडू आणि आता लगेच आम्ही माझी टीम आहे तर ती कामाला लावतो. असे बोलून आता इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. ती आता राजन कमळीला म्हणतो की अगं, इतकी मोठी रिस्क घेण्याची तुला काय गरज होती बरं. त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा राजन काका, सॉरी, हे जे काही मी केलं ते करणं खूप गरजेचं होतं. हे सुद्धा माहिती आहे की हे केल्याशिवाय अन्नपूर्णा आजींची नाद भेटू नये असं कुणाला वाटतं हे सगळ्यांच्या समोर येणार नाही. आणि हे बघा, मी आज सगळ्या तयारीने गेले होते परंतु मी नाही शोधू शकले आणि त्याबद्दल सॉरी. त्यावरती राजन म्हणतो की कमळी, अगं सॉरी कशाला म्हणतेस. अगं हे बघ, या जगामध्ये मात्र रक्ताची माणसं सुद्धा इतका विचार करत नाही इतकी तू माझ्या आईचा आणि माझा विचार करते. त्यावरती कमळी म्हणते की हे बघा काका, मला फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजी ह्या लवकरात लवकर बऱ्या झालेल्या बघायच्या आहेत आणि जोपर्यंत त्या समोर येत नाही तोपर्यंत त्या खरंच पहिल्यासारख्या नाही होणार. त्यावरती राजन म्हणतो की कमळे, हे बघ, मला माझी मुलगी कशी असेल हे माहिती नाही पण आज मात्र मला तुझ्यामध्ये माझी मुलगी दिसते. त्यावरती आता कमळी खुश होते आणि काकांच्या हातावर हात देत म्हणते की काका, तुम्ही काही काळजी करू नका, मी अन्नपूर्णा आजींच्या सोबत कायम असेल. आणि त्यानंतर मात्र आता ऋषीच्या लक्ष देते आणि तो चाकू मात्र राजन काकाला दाखवतो आणि ह्याच चाकूने कमळीवर हल्ला झाल्याचे आता सांगतो. त्यावरती राजन म्हणतो की अरे हे बघ, त्या इन्स्पेक्टरला मात्र हा चाकू द्यायला हवा होता. आणि राजन तो चाकू आपल्या हातात घेतो आणि हरकत नाही, मी पोलीस स्टेशनला जाऊन हा चाकू त्यांना नेऊन देतो असे बोलून तो चाकू टेबलवर ठेवतो. कमळी त्या चाकूकडे पाहत असते. त्यानंतर राजन कमळीला सांगतो की हे बघ, अशी डेअरिंग परत करायची नाही, जे काही केलं ते खूप आहे, असं धाडस मात्र परत नकोय. त्यावरती ऋषी विचारतो की कमळी, तू ठीक आहेस ना. त्यावरती आता कमळी म्हणते की हो, मी ठीक आहे. आणि ऋषी म्हणतो की काका, आता आम्ही निघतोय, मी तिला हॉस्टेलला सोडतो. तर राजन काका म्हणतात की काळजी घ्या. त्यानंतर रागिनी इकडे कामिनीला विचारते की आई, हे सर्व करत असताना पात्र त्या कमळीला तुझा संशय वगैरे आला का, तिने तुझा चेहरा वगैरे बघितलास का. त्यावर आता कामिनी आरशामध्ये हसत म्हणते की छे, अगं तिने तर माझा चेहरा सुद्धा बघितलेला नाही. त्यावर आता रागिनी म्हणते की आई, झालं ते झालंय, परंतु हे सगळं काही घडलं तर ते आपल्या बेजबाबदारपणे घडलेलं आहे आणि तसंही म्हातारीने दिलेली अट आहे तर ती पूर्ण होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. त्यावर आता कामिनी हसते. कामिनी म्हणते की एकदा की हा दिवस संपला तर ह्या म्हातारीची अगदी सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर होईल. म्हणून त्या दोघी खूप खुश होतात आणि तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका खुश होत म्हणते की खरंच मी आता उद्या इतकी एन्जॉय करणार आहे, खूप मोठी अशी ग्रँड पार्टी सुद्धा आता मी ठेवणार आहे. तर अगोदर मात्र मला हे करायचं आहे की सगळ्यात अगोदर ते निंगू पिंगू, कच्चा लिंबू आणि ती कमळी दोघींना मात्र मी कचऱ्यासारखं फेकून देणार आहे. आता हे ऐकून कामिनी तिला शांत राहायला सांगते. त्यावरती कामिनी म्हणते की चला आता भेट घेऊया तुझ्या त्या ग्रॅनी आजीची आणि तिला बघितल्यानंतर माझा थोडासा मूड आहे तर तो बदलेल, म्हणून आपण तिची भेट घेऊया. म्हणून घाईने ते आता अन्नपूर्णा आजीच्या रूमकडे येतात. त्यानंतर आता इकडे ऋषी कमळीला हॉस्टेलवर सोडवायला चाललेला असतो. दोघेही आता गाडीत असतात. ऋषी मात्र आता कमळीवर चिडलेला असतो. कमळी हे ओळखते, मनात म्हणते की आता काही झालं तरी यांचा मूड मला चेंज करावा लागेल कारण ती खूप रागावलेली दिसतात. आता कमळी मुद्दाम हसून म्हणते की आज जरा वातावरण जरा वेगळं वाटतं, थंडी जास्त पडलेली वाटते, म्हणून खरंच खूप मजा वाटते. म्हणून आता तो गाडीतील एसी आहे तर तो बंद करतो. आता मात्र कमळी मुद्दाम दुसरं नाटक करते. हा सीट बेल्ट आहे ना, त्याचा अगदी बेल्ट मला टोचत आहे. तेव्हा ऋषी काही न बोलता लगेच तिचा सीट बेल्ट आहे तर तो काढून देतो आणि आता नीट लागलेला आहे असं म्हणते आणि पुन्हा मुद्दा म्हणते की हे बघा सर, मला भूक लागलेली आहे. तरी सुद्धा आता ऋषी काही बोलत नसते. तो कमळीला खायला चॉकलेट देतो. आता कमळी ही अगदी बघतच असते आणि लगेच म्हणते की गाडीत थांबवा, आत्ताच्या आता ही गाडी थांबवा. तेव्हा आता ऋषी काही न बोलता गाडी थांबवतो. ऋषीला विचारते की तुमचं नक्की काय
काय सुरू आहे? मी केव्हापासून तुमच्याबरोबर बोलते आणि तुम्ही एकही शब्द माझ्याशी बोलत नाही, म्हणजे तुम्ही मला टाळता. आणि जर तुम्ही असं शांतपणे बसायचं असेल तर मात्र मी माझं निघून जाते. म्हणून ती गाडीच्या खाली उतरते आणि ऋषी सुद्धा गाडीच्या खाली उतर आणि घाईने तिच्या समोर येऊन उभा राहतो. कमळी आता रागवते, मी माझं जाते आणि कशाला आता माझ्या समोर आडवे होतात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हाच तुझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. चालली म्हणे कुठे, चुकायचं तर चुकायचं आणि वर मलाच अगदी रागवायचं. त्यावर कमळी म्हणते की हो मी चुकले, पण तुम्ही लगेच बोलायचं सोडणार का? मग मी हे सर्व माझ्यासाठी केलंस का? त्यावरती आता ऋषी म्हणतो की हे फक्त काही असून दे आणि आज मात्र तुला काही झाले असते तर. त्यावरती कमळी म्हणते की मला काय होणार आहे बरं? ऋषी म्हणतो की काय होणार म्हणजे तू काही स्वतःला सुपरमॅन समजतेस का? तुला काही होणार नाही म्हणून. तेव्हा आता ऋषी परत म्हणतो की चोर तर चोर आणि वर शिरजो सुद्धा. कमळी म्हणते की थांबा आणि कमळी लगेच आता गाडीच्या वर जाऊन उभी राहते आणि ऋषीला म्हणते की आता मी इथून जीव देते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की तू जीव देणार आहेस आणि ठीक आहे मी बघतोस कसा जीव देते म्हणून तो गाडी चालवायला बसतो. तर कमळी घाबरते आणि म्हणते की अहो थांबा आणि लगेच ती गाडीवर बसून घेते. आता ऋषी तिला हसतो आणि म्हणतो की तू तर सुपरमॅन आहे, मग का घाबरलीस? आणि एक लक्षात ठेव, इथून पुढे जर अशी चूक केलीस तर मात्र याद राहा. तर कमळी म्हणते की ही शेवटची चूक आहे. हे बघ राजन काका आणि अन्नपूर्णा आजी यांचा विचार करून मात्र इथून पुढे जे काही करायचं असेल तर ते करत जा आणि ते पण एकमेकांपासून न लपवता सर्व काही करायचं. तेव्हा आता कमळी म्हणते की आता मला खाली उतरवा. म्हणून ऋषी तिला खाली घ्यायला जातो. तेव्हा कमळी त्याच्या हातामध्ये हात देते आणि दोघंही आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे आता बघत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.